वागात्यधिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। छाप तिलक सब चीनी, छाप तिलक सब चीनी रे तो से रहना मिलेंगे। छाप तिलक सब चीनी रे तो से रहना मिलेंगे। छाप तिलक सब चीनी मुझसे नैना मिलेंगे। छाप तिलक सब चीनी मुझसे नैना मिलेंगे। छाप तिलक सब चीनी
राधे 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 श्याम. सुंदर प्रकारे आजचा तिसराही दिवस पार पडलेला आहे. आणि जर तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या दिवशी आपला एक विषय झाला होता, जेव्हा देवी माते पुढं पाणी टपकत होता. जर भक्ती मनातील खरे असेल तर आपला पाऊस कमी होणार. आणि आपल्या सर्वांच्या मनातील भक्तीची ही शक्ती आहे. ही खरंच देवी मातेचं आपल्यावर असलेली कृपा की सुंदर प्रकारे पाहिजे तसं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पाऊस सुद्धा कमी झालेला आहे. पण एकदा सर्वांनी देवी मातेची प्रार्थना करायची आणि जय जयकार करायचा आहे. बोला दुर्गा माता की. काल आपण वराह अवतार आणि बऱ्याचशा काही कथा सुद्धा पाहिलेल्या आहेत. भगवान शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाहाचा सुद्धा आपण पाहिलेला आहे. आजचं प्रमुख आकर्षण जे आहे ते म्हणजे भगवान नृसिंह यांचा अवतार आपल्याला पाहायचा आहे. ध्रुव बाळाची कथा आपल्याला पाहायची आणि म्हणून सर्वांनी सुंदर अशा कथा आहेत. बघा, एंटरटेनमेंटसाठी जर आपण ऐकत असाल तर ऐकून फायदा होणार नाही. आणि ज्यांना वाटत असेल की आम्ही एंटरटेनमेंटसाठीच जर कथा करत असेल तर हा सुद्धा आपला चुकीचा भाग आहे. कारण दोन्ही गोष्टी झाल्या पाहिजे, संसारही झाला पाहिजे आणि परमार्थ सुद्धा झाला पाहिजे. म्हणून जेवढ्या वेळेमध्ये कथा चालू आहे तोपर्यंत कथेचा आनंद घ्या आणि ज्या वेळेमध्ये आनंद घ्यायचा आहे त्यावेळेस सर्वजणांनी आनंद सुद्धा घ्यायचा आहे. महिला वर्ग थोडं लाजतंय कथा ऐकताना आणि खेळताना सुद्धा. यावर्षी मला वाटते पुरुष वर्ग जरा जास्त आनंदित आहे. छान, एवढा सुंदर काल गरबा खेळलाय त्यांनी. खरंच मला आतापर्यंत वाटलं फक्त महिलाच चांगला गरबा खेळू शकतात, पण जेव्हा मी काल खेळताना पाहिलं असं वाटलं की नाही, पुरुष सुद्धा गरबा खेळण्यामध्ये कमी नाहीत. सर्व युवा वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात. आणि सर्वांना माझी विनंती आहे, भक्तिमय वातावरण निर्माण झालं पाहिजे. यासाठी भक्तिमय गीतांवरच आपण सर्वांनी गरबा करायचा आहे. म्हणून ताई हे गाणं घ्या, ताई ते गाणं घ्या, इकडून कुणी यायचं नाही. मी ऑलरेडी जे चांगले चांगले आहेत आणि ज्यावर तुम्हाला गरबा खेळताना आनंद होईल तशा प्रकारचे गीत आम्ही आपल्या समोर घेत आहेत. म्हणून एकदा बोला ना, राधे राधे. आवाज मोठा महिला वर्ग. राधे 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 श्याम. काल माता शिवजी आणि माता पार्वती यांचा विवाह आपण पाहिलेला आहे. त्यानंतर पुढं आपल्याला आज ध्रुव बाळाची कथा पाहायची. हिरण्याक्षाचा वध करून भगवंतांनी पृथ्वीला आपल्या ठिकाणी स्थापित केले आणि ब्रह्माजींनी पुन्हा सृष्टीची रचना सुरुवात केली. सृष्टीच्या रचनेला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला ब्रह्माजींनी मानस सृष्टीची रचना केली, परंतु ती मानस सृष्टी जास्त टिकत नव्हती आणि म्हणून त्यांनी मैथ्यून सृष्टीची रचना करायचं ठरवलं. भगवंताची आराधना केली, भगवंताचं नाम घेतलं, तप केले आणि त्यानंतर त्यांच्या एका भागाकडून मनु आणि दुसऱ्या भागाकडून शतरूपा अशी पहिली स्त्री आणि पुरुषाची जोडी निर्माण झाली. मनु आणि शतरूपा यांना संसाराचे कार्य करण्यासाठी त्यांनी आदेश दिला. त्यांना 3 पुत्री तथा 2 पुत्र झाले. देहुती, आहुती आणि प्रसूती या 3 कन्या. काल एका कन्येचा आपण पूर्ण इतिहास पाहिलेला आहे. ती म्हणजे प्रसूती माता, जी दक्ष प्रजापती यांना दिली होती आणि कर्दम ऋषींना दिलेली देहुती माता. अशा प्रकारे आज आपल्याला त्यांचे जे 2 पुत्र आहेत, राजा उत्तानपाद आणि प्रियव्रत यांचा इतिहास पाहायचा आहे. तर उत्तानपाद राजाचा इतिहासामध्ये सुंदर ध्रुव बाळ त्यांच्या वंशामध्ये जन्माला आले आणि म्हणून अनन्यसाधारण असं महत्त्व उत्तानपाद राजाच्या वंशावळीला सुद्धा होतं. म्हणून तर म्हणतात ना, आपल्या मुलाबाळांना अशा प्रकारे संस्कार द्या की आपल्या कुळाचा सुद्धा त्यांनी उद्धार केला पाहिजे. बोला ना, राधे राधे. आता उत्तानपाद राजाला 2 पत्न्या. दुसरी पत्नी करण्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगते. उत्तानपाद राजाचं लग्न झालं होतं सुनीती नामक कन्येशी आणि महत्त्वाचं म्हणजे सुनीती नामक कन्येपासून त्यांना एकही पुत्र प्राप्ती झालेली नाही आणि म्हणून त्यांनी सुनीती या दुसऱ्या मुलीशी लग्न केले.
आता बघा, आपलं शास्त्र दुसऱ्या लग्नाला कधी सहमती देते? जेव्हा पहिली पत्नी होकार देत असेल, पहिल्या पत्नीची सहमती असेल तर. आणि असे आपल्या शास्त्रामध्ये एक पत्नीला अतिशय जास्त महत्त्व आलेलं आहे. आणि पहिले आपल्याला असं पाहायला मिळते, तर याचं कारण हे एकच आहे की पहिल्या पत्नीची असलेली पूर्णतः सहमती. आणि सुनीतीचे पहिला विवाह आणि सुरुची नामक कन्येशी दुसरा विवाह. आता पुत्ररत्न नाही यामुळं केलेला दुसरा विवाह हा सुरुची सोबत. परंतु दुर्भाग्य असं बघा की जशी सुरुची दुसरी पत्नी त्यांची गर्भवती राहिली, तशी पहिली सुद्धा पत्नी गर्भवती राहिली. आणि आता दोघींना सुद्धा मुलं बाळ झाले. सुनीती नामक कन्येपासून ध्रुव बाळाचा जन्म झाला, तथा सुरुची नामक कन्येपासून उत्तम नावाच्या बालकाचा जन्म झाला. आता दोघा भावांमध्ये काही भांडण नाही, परंतु शेवटी नातं सौतीचं आहे आणि म्हणून दोघांचं घरामध्ये पटत नव्हतं. आणि एक वेळची गोष्ट आहे, राजा उत्तानपाद प्रत्येक वेळी लढाईला जाऊ, कुठेही जाऊ, राजाच्या बाहेर गेले म्हणजे आल्यानंतर पहिल्या सुरुवातीला भेट ही पहिल्या पत्नीला म्हणजे सुनीतीला देत होते. परंतु यावेळेस थोडा प्रकार वेगळा झाला. राजा उत्तानपाद राज्याच्या बाहेर गेले आणि आल्याच्या नंतर त्यांनी सुनीतीकडे न जाता सुरुचीकडे गेले. आणि सुरुचीने सांगितले, त्यांच्या कक्षमध्ये गेल्याच्या नंतर, रूममध्ये गेल्याच्या नंतर सुरुचीने सांगितले की आत दुसरं कुणालाही येऊ द्यायचं नाही, हा आमचा फॅमिली टाईम आहे, परिवाराचा वेळ आहे. मी, माझा मुलगा आणि राजा, आम्ही तिघजण आहे, आत कुणालाही येऊ द्यायचं नाही. आणि त्यांनी तिघजण आत होते. जसे आपले पिता आले ही बातमी ध्रुव बाळाला कळाले. वडील आले, बाबा आले, पिताजी महाराज आले म्हणून एवढा आनंद बाळाला झाला. आणि कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्यांनी निघाले, त्यांच्या रूमच्या समोर गेले आणि पहारेकऱ्यांनी त्यांना तिथंच अडवलं. ध्रुव बाळाला सांगितले की तुम्ही आत जाऊ शकत नाही. ध्रुव बाळ म्हणतात, कुणाला थांबवले, तुम्हाला अंदाज आहे का? त्यांनी सांगितले, आम्हाला माहित आहे, आम्ही तुम्हाला थांबवतोय, पण ही राज आज्ञा आहे, त्यामुळं आम्हाला मानावी लागेल, कृपया विनंती आहे, तुम्ही आत जाऊ नये. यावर ध्रुव बाळ म्हणतात, जर तुम्ही राज आज्ञा मोडली तर राजा तुम्हाला जी शिक्षा देतील त्याच्यापासून तुम्हाला मी वाचवू शकतो, पण माझ्या आज्ञेचं उल्लंघन केलं तर माझ्यापासून तुम्हाला पिताजी महाराज सुद्धा वाचवू शकणार नाही. मग तुम्ही विचार करा तुम्हाला काय करायचं. आणि मी राजपुत्र आहे. शेवटी पहारेकरांना वाटलं बरोबर आहे, शेवटी युवराज आहे, आत जाऊ द्यायला काही हरकत नाही. आणि त्यांनी त्याला आत सोडून दिलं. ध्रुव बाळ आत गेले. उत्तम नावाचा जो त्यांचा दुसरा पुत्र होता, उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसून होता. आणि ध्रुव बाळाला वाटलं की आपण सुद्धा आपल्या पिताजीच्या मांडीवर जाऊन बसावं. आणि बघा, लहान मुलं हे निरागस असतात. लहानपणापासून कोणताच मुलगा हा वाईट किंवा चांगला नाही, सर्वजण लहानपणापासून चांगलेच असतात. परिस्थिती ही माणसाला चांगलं किंवा वाईट बनवते. दिलेले संस्कार आणि आपल्यासमोर कशा प्रकारचं वातावरण आहे, दादा विको कमी करा थोडा, बोलताना गायन करताना वाढवा. आपल्यासमोर कशा प्रकारचं वातावरण आहे, कोणत्या वातावरणामध्ये आपण मोठं होतोय, यावरून ठरतं की पुढं चालून आपण कसे होणार, चांगले किंवा वाईट आपल्या संस्कारावरून ठरतं. आणि कोणत्याही गोष्टीची काळजी न करता ध्रुव बाळ गेले आणि आपले पिताजी महाराज उत्तानपाद राजा त्यांच्या मांडीवर बसले. आता हा विषय तिथे उपस्थित असलेली त्यांची सावत्र आई म्हणजे सुरुची, हिला चांगलं वाटलं नाही. तिच्या डोक्यामध्ये विचार येऊ लागला, आज एका मांडीवर बसले, आज राजाचा अर्धा भाग घेतला, उद्या राज्यामध्ये सुद्धा असा भाग मागेल तर मग काय करायचे. आणि म्हणून रागामध्ये त्या सुरुची नामक आईने त्या ध्रुव बाळाला हाताला धरले आणि खाली लोटून दिले. तर ध्रुव बाळाला फार वाईट वाटले आणि ते म्हणतात, माता असं का केलं? त्यांनी सांगितले, मी तुझी माता नाही आहे, मला माता म्हणण्याचं कारण नाही. ते म्हणतात, का? जसं तुम्ही उत्तमची आई आहेत आणि माझी आई उत्तमची आहे, तसेच तुम्ही सुद्धा माझ्या आई आहात, उत्तमच्याही आई आहात. ते म्हणतात, अजिबात नाही, मी फक्त उत्तमची आई आहे, मी तुझी आई नाही. आणि पिताजी महाराजांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. आणि तुला जर वाटत असेल की तुम्हाला पिताजी महाराजांच्या मांडीवर बसायचंय तर त्यात भगवान श्री विष्णूची प्रार्थना करा, त्याचा तपस्या कर आणि जा भगवान श्री विष्णूला सांग की मला या सुरुची आईच्या गर्भातून जन्म दे. माझ्या गर्भातून जन्म झाला तरच तुला यांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार, नाही तर नाही. तर ध्रुव बाळ म्हणतात, कुणाच्याही उदरातून निघलो तरी आई तर आई असते ना, तर अजिबात नाही, मी तुझी आई नाही.
आता ध्रुव बाळ पिताजी महाराजांकडे पाहतात आणि या गोष्टीचं त्यांना वाईट वाटलं नाही की आईने ढकलून दिलं. या गोष्टीचं अतिशय वाईट त्यांना वाटले की बाबा काहीही बोलले नाही. पिताजी महाराज शांत आहेत. मला बघा, या जगातील लोक आपल्यासोबत कसे वागतात यावरून कुणालाही एवढं वाईट वाटत नाही. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा आपली लोक आपल्यासोबत लोकांसारखं व्यवहार करतात, परकेपणा दाखवतात. आपल्या लोकांकडून परकेपणाची जाणीव आणि परकेपणाची वागणूक झाली की मनुष्याला फार दुखतं. आणि अशाच प्रकारे ध्रुव बाळाला वाईट वाटले आणि रडत 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 त्यांनी त्यांच्या आईकडे गेले, म्हणजे माता सुनीतीकडे. आणि सुनीती मातेकडे रडत 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 हुंदके रडत होते. सुनीती माता म्हणतात, काय झालं बाळा, कशासाठी रडतोय? बाळानं सगळा झालेला विस्तारित दृष्टांत सांगून दिला. आई अशा अशा प्रकारे झालेलं आहे माता. आणि बघा, आपल्यासारखी आई असती तर आपण पदर खोसला कमरेला का भांडायला निघत होतो की तू माझ्या मुलाला कसं काय खाली टाकलं. परंतु म्हणतात ना की ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये पुढं जायचं असतं त्यांनी लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष ठेवायचं नसतं. म्हणून सुनीतीने सांगितले की बाळा, अरे काय त्या तुच्छ व्यक्तीच्या मांडीवर बसण्यासाठी रडतोस? जर बसायचंच असेल तर कार्य असं कर की भगवंताने तुला स्वतःच्या मांडीवर घेतलं पाहिजे. श्री विष्णू नारायणाच्या मांडीवर बस. तुच्छ मनुष्याच्या मांडीवर बसण्यासाठी कशाला रडतोस? आता बघा, ध्रुव बाळाने दोनदा श्री विष्णू नारायणाचं नाव ऐकलं आणि ध्रुव बाळा विचार करू लागले. मातेला विचारतात, माते सुरूची आई सुद्धा असंच म्हणत होती, तुम्ही सुद्धा म्हणत आहे, मग हे कोण आहेत विष्णू नारायण? तेव्हा त्यांनी सांगितले, अहो या जगाचा बाप. त्यांना कशा प्रकारे त्यांच्या मांडीवर बसता येते आणि त्यांनी सगळं देतात का? हा, त्यांच्याकडे सगळ्या इच्छांची पूर्तता होते. आणि अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर आईला वाटलं, सुनीती आईला वाटलं की थोडा वेळ मी माझ्या बाळाचं सांत्वन केलं म्हणजे तो थोड्या वेळानंतर विसरून जाणार. मग काय करावं लागते त्यांना प्रसन्न करण्यासाठी? काही नाही, तपस्या करावं लागते, भक्ती करावं लागते. तप कुठं करतात? वनामध्ये जावं लागते. ठीक आहे म्हणाला, मी करणार. आता कुणाला माहीत छोटं बाळ खरंच करेल का म्हणून. आणि ध्रुव बाळाच्या डोक्यामध्ये तोच विषय. रात्रीला झोपला आणि झोपल्यानंतरही त्याच्या डोक्यामध्ये तोच विषय चालू आहे. मी तपस्या करणार, श्री विष्णू नारायण यांना प्रसन्न करणार आणि श्री विष्णू नारायण यांना प्रसन्न केल्याच्या नंतर मी त्यांना प्रश्न विचारणार की पिताजी महाराज का शांत राहिले? मला जेव्हा आईने ढकलून दिले तेव्हा पिताजी महाराज का बोलले नाही आणि मला त्यांच्या पोटातून जन्म का मिळाला नाही? का माझ्यासोबत सुरूची आई अशी वागली? या सर्व प्रश्नाचे उत्तर मला मिळावे यासाठी तपस्या करण्यासाठी मी जाणार. आणि रात्रीला सर्वजण झोपलेले असताना ध्रुव बाळ आपल्या राजवाड्यातून बाहेर निघाले आणि सरळ वनामध्ये गेले. आता वनामध्ये गेले, परंतु कशा प्रकारे तप करावा, कशा प्रकारे भगवंताची भक्ती करावी यासाठी त्यांना काहीही माहीत नाही. आणि बघा, एखादा व्यक्ती आहे की त्याला भक्ती मार्गाबद्दल काहीही माहिती नाही, कशा प्रकारे भक्ती करावी याचा काहीही ध्यान नाही, तर अशा व्यक्तीच्या मनातून जर तो भगवंताला म्हणत असेल की देवा मला तुझी भक्ती करायची आहे, परंतु अशी अशी अडचण येत आहे, भगवंत त्या सर्व अडचणींना सुद्धा दूर करतील, फक्त मनामध्ये तेवढी भक्ती असायला पाहिजे. आणि ध्रुव बाळ एकटे वनामध्ये निघून आले. ध्रुव बाळाची भगवंताला भेटण्याची एवढी आर्त इच्छा होती की भगवंताला सुद्धा त्यांची काळजी वाटू लागली. आणि भगवंताने नारदजींना बोलवले. नारदजींना सांगितले, नारदजी माझा एक छोटासा गोपाल, छोटासा बालगोपाल भक्त वनामध्ये निघून गेलेला आहे माझी तपस्या करण्यासाठी आणि त्याला काही माहित नाही, काम करा तुम्ही, जाऊन त्याला थोडंसं समजावून सांगा. नारदजी म्हणतात ठीक आहे, जो आग्या. नारायण नारायण म्हणत आले. नारदजी येतात. काय म्हणत येतात? नारदजींच्या मुखामध्ये सतत कोणतं नाम असतं? नारायण नारायण म्हणत राहा. कोणतं? क्या बात आहे. नारायण नारायण म्हणत त्यांनी इथे आले आणि ध्रुव बाळाला पाहिले. ध्रुव बाळाला त्यांनी म्हणतात, अरे एवढ्या छोट्या वयामध्ये कुठं निघाले? घर कोणतं आहे तुमचं? कोण आहात तुम्ही? तेव्हा ध्रुव बाळाने सांगितले की मी राजा उत्तानपाद यांचा पुत्र आहे. मी वनामध्ये आलेलो आहो कारण मला काही माझ्या प्रश्नांची उत्तर पाहिजेत. यासाठी मला भगवान श्री विष्णू यांनी मला भेटावं, यासाठी मला तप करायचे. तेव्हा नारदजी म्हणतात, तप करणं एवढं सोपं कार्य नाही. आता बघा,
भगवंत डायरेक्टली येऊन ध्रुव बाळाला दर्शन देऊ शकत होते, परंतु तरी त्यांनी असं केलेलं नाही का? कारण जेव्हा जीवनामध्ये संकट येतात, भगवंत स्वतः येऊन आपल्याला म्हणणार नाही की थांब तू बाजूला, मी तुझं करतो सगळं. भगवंत कोण्या ना कोण्या निमित्ताला, कोण्या ना कोणातरी व्यक्तीला आपली मदत करण्यासाठी पाठवतात. म्हणून यावरून आपल्याला हा विषय लक्षात येतो की प्रारब्धाचा जो भोग आहे तो ज्याचा त्याला भोगावा लागेल. हा, थोडाफार मदतीसाठी भगवंत येऊ शकतात. म्हणून कर्म कितीही चांगलं केलं किंवा वाईट केलं तरी सुद्धा ते आपल्याला फेडावं लागणार म्हणजे लागणार. आणि अशा प्रकारे नारदजी ध्रुव बाळाला म्हणतात की भगवंत भेटणं एवढं सोपं नाही बाळा, एवढ्या लहान वयामध्ये नाही, तू काय कर, थोडंसं मोठा हो आणि नंतर ये. तेव्हा ध्रुव बाळ म्हणतात मला कुठं जायचं नाही, मला फक्त भगवंताची प्राप्ती हवी. तुम्ही जर माझी मदत करू शकत असाल तर सांगा, नाहीतर मी अजून निघालोय पुढे. तुम्ही कोण? आणि सांगितले माझं नाव नारद. नारद, अरे बाबा, मला तुमच्या कथा माझ्या आईने फार सांगितलेल्या आहेत. आधीच्या काळी लहान मुलांना देवी देवतांच्या आपल्या संस्कृतीच्या कथा ऐकू ऐकू मोठं करत होते. आजकाल आपण त्या कथा ऐकून मोठं करत नाही. आजकाल आपण काय ऐकून मोठं करतो मुलाबाळांना? चिंट वाक डमडम, किंवा लहानपणापासून काय आहा टमाटर बडे मजेदार, क्या बात आहे, वा. अजून आपण आपल्या मुलाबाळांना काय शिकवतो? आप्पाचा विषय लई, क्या बात. आप्पाकडं क्रेडिटचं, आप्पाचं घरात नाही, आप्पाचा बाहेर लई. विषय कोणता चालू होता? पुढं पाठ माग सपाट. अजून आपण आपल्या मुलाबाळांना काय शिकवतोय? हल्ली माग ट्रेंडिंग मध्ये होता ना कोणता? सचिन. रस्त्या ये म्हणलं माय. या सगळ्या कथा, या सगळ्या गोष्टी ऐकू 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 आपण आपल्या मुलाबाळांना आजकाल मोठं करतोय. सिंड्रेलाच्या वेगवेगळ्या धर्मामध्ये काय काय घडलंय या सगळ्या गोष्टी ऐकून आपण आपल्या मुलाबाळांना मोठं करतोय, पण आपल्या संस्कृतीबद्दल काही शिकवण आपण आपल्या मुलाबाळांना देत नाही. पण मला अभिमान वाटला आपल्या गुळा गावाचा की इथं लहानात लहान आणि मोठ्यात मोठा व्यक्ती सुद्धा परमार्थासाठी या मंडपामध्ये येऊन बसलेला आहे. आणि ध्रुवबाळ म्हणतात माझ्या आईने मला तुमच्या फार कथा सांगितलेली आहे, म्हणून मला तुमची माहिती आहे नारदजी, तुम्ही भगवंताचे परम भक्त आहेत ना, तुम्हाला भगवंताची प्राप्ती झालेली आहे. मग एक काम करा, तुम्ही मला सुद्धा सांगा, मी सुद्धा भगवंताची प्राप्ती करून घेईल. पण याच वयामध्ये करायचंय, पुढच्या वयाची वाट पाहायची नाही. कारण करिता भरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी व्हावस. आपलं तेच होतंय, चुकतंय. आपल्याला काय वाटतंय भक्ती मार्गासाठी आता वय लहान आहे म्हणून भक्ती करणार नाही. थोडं मोठं झालं, संसाराचं एवढी काळजी आहे की भक्ती होत नाही. आणि थोडं मोठं तिथपर्यंत टिकतोच का नाही हे कुणाला माहीत नाही. ते म्हणतात ना बालपाणी होते माझे मन हे जाना, तरुणपणी संसार
पाहतो मी पांडुरंगा. लहानपणी कसं झालंय, लहानपण हे खेळण्यामध्येच चाललंय, त्या वयात काही कळत नाही. थोडं मोठं झालं, संसाराची काळजी लागते, त्याच्यावर झालंय, तिकडे माणूस भक्ती करू शकत नाही. आणि असंही बघा, जोपर्यंत दात आहे तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणून घ्यायला पाहिजे ना. दात पडल्याच्या नंतर इथलं इथलं म्हणून फायदा. मग देव म्हणतो तू इथलाच बस, काही करायची गरज नाही. बरेचसे काही लोक आपल्याला दिसतात की जोपर्यंत लहान आहे, जोपर्यंत तरुण आहे, तोपर्यंत चांगलं सगळं नॉनव्हेज खाऊन घेतात. आणि दात पडले की म्हणतात जाऊ दे आता मी सोडतो, आता थोडं देव करतोय, आता सोडतो. कशामुळं? चावत नाही म्हणून सोडतोय, पचत नाही म्हणून सोडतोय. समजा जर याही वयामध्ये चावलं असतं आणि पचलं असतं तर आपण मरेपर्यंत सुद्धा सोडलं नसतं. आणि म्हणून जाणून बुजून जर चूक आपण करत असेल तर त्याचं फळ सुद्धा खूप भयानक आपल्याला पाहायला मिळेल महाराज. आणि म्हणून म्हणतात की कधीपासून भक्ती करायची होईल तेवढं लहान वयापासून भक्ती मार्गाला सुरुवात करायला पाहिजे. आणि ध्रुव बाळांनी सुद्धा लहान वयापासून भक्ती करायला सुरुवात केली. आता कशा प्रकारे तप करायचंय यासाठी नारदजींनी त्यांना पूर्ण माहिती दिली. नारदजी म्हणतात आधी एकांतामध्ये काही दिवस थोडं काहीतरी खायचंय, त्याच्यानंतर पानं, त्याच्यानंतर काहीतरी असं थोडं थोडं करत एक दिवस पूर्ण आपल्याला जेवण सुद्धा सोडावं लागेल. आणि भगवंताचं नाम, आता कोणत्या प्रकारचं नाम त्यांनी सांगितले, घ्या नाम कोणतं, ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वांनी 2 मिनिट हात जोडायचे. हाच मंत्र आपल्या सर्वांनी जप करायचा आहे. 2 मिनिट शांततेनं डोळे लावा. आणि फक्त कथेमध्ये मी सांगतोय म्हणून नाही, तर त्या भगवंताला 2 मिनिट आपल्या चेहऱ्यासमोर त्या भगवंताचं मूर्ती आणा, समोर आहे या बालगोपालाची मूर्ती आणा आणि सर्वांनी मिळून मंत्र म्हणायचे, हात जोडायचे. ओम नमो भगवते वासुदेवाय. बोला. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 सर्व डोळे उघडू शकता, हात खाली. अशा प्रकारे सुंदर असं नामोच्चारण त्यांना दिले. ओम नमो भगवते वासुदेवाय सुंदर असा मंत्र दिला. आणि त्या मंत्राचा जप करत 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 ध्रुव बाळ भगवंताची तपस्या करत आहे. सुरुवातीला थोडे फळ खाल्ले, त्याच्यानंतर पानं खाल्ले आणि त्याच्यानंतर पूर्ण फक्त श्वास हवेवर त्यांनी तपस्या करत आहे. आणि एक वेळेस असं झालं की त्यांनी स्वतःचा श्वास सुद्धा रोखून घेतलेला आहे आणि पूर्ण तन मन धन त्या भगवंतामध्ये लावून त्या भगवंताचं चिंतन करत आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्यांनी भगवंताचं चिंतन करण्यासाठी स्वतःचा श्वास रोखून धरलेला आहे, त्यावेळी साक्षात भगवंताचं सुद्धा आसन डोलू लागलंय. आणि भगवंत सगळं पृथ्वी सुद्धा हाहाकार होतोय. आणि भगवंत म्हणतात अशी कोण घोर तपस्या करत आहे ज्याच्यामुळं सगळ्या पृथ्वीवर सगळ्या जगामध्ये हाहाकार होतोय. साक्षात इंद्राचं सुद्धा आसन डोलायला लागले. तेव्हा त्यांनी पाहिले हे दुसरं कोणी नसून माझा छोटासा एक भक्त बाळ ध्रुव आहे. आणि भगवंतानी करुणामय भगवंतानी स्वतःचं रूप हे ध्रुव बाळासमोर प्रकट केले. आणि भगवंतानी भगवंताचं रूप ध्रुव बाळासमोर प्रकट केल्याच्या नंतर सुद्धा मी आलोय फक्त डोळे उघड, पण तरी सुद्धा ध्रुव बाळाची तपस्यामध्ये एवढा लीन होता की तरी सुद्धा डोळे उघडले नाही. आणि जेव्हा भगवंतांनी स्वतःचं रूप तेज प्रकट केले तेव्हा ध्रुव बाळाने डोळे उघडले. आणि
डोळे उघडता क्षणी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू एवढं लागले, एवढं सुंदर भगवंताचं रूप त्यांनी पाहिलेलं आहे. आणि जेव्हा भगवंत समोर आले त्यांनी लगेच आपले प्रश्न विचारायला सुरुवात केली. आधी तर आलिंगन दिले आणि जेव्हा भगवंतांनी प्रेम दाखवले तेव्हा म्हणतात, भगवंता जेव्हा मी माझ्या पिताजी महाराजांच्या मांडीवर बसलो होतो तेव्हा माझी सुरुची आई मला म्हणाली की तुला जर या मांडीवर बसायचं असेल तर तू माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल. त्यांनी माझ्या हाताला धरलं आणि खाली फेकून दिलं. त्यांनी असं का केलं? हे सुरुची आई मला माझ्या सुरूंची असून ती आईसारखं का वागवत नाही? ही सावत्र आई म्हणजे काय आहे? मी त्यांना आई मानतो पण ते मला मुलगा का म्हणत नाही? सारखे प्रश्न एवढे सुरुवात केले. भगवंत म्हणतात, अरे हो, श्वास तर घे, किती प्रश्न विचारतोस? आणि भगवंतांनी स्वतःचा वरद हस्त हा ध्रुव बाळाच्या मस्तिष्कवर ठेवला आणि साक्षात सरस्वती मातेनं ध्रुव बाळाच्या मस्तिष्कमध्ये प्रवेश केला. बोला गोपाल कृष्ण भगवान. ध्रुव बाळाचे पूर्ण जेवढे काही प्रश्न होते हे नाहीसे झाले आणि ध्रुव बाळ म्हणतात ना, आता मला काहीही नको, मला कशाचीही अपेक्षा नाही, मला आता तुम्ही भेटले, तुमच्यापेक्षा आता मला दुसरं काही पाहिजे नाही. म्हणतात ना, सर्व सुखाचे आगर पाप रकुमा देवीवर. ज्या भक्ताला एकदा भगवंताची गोडी लागली, त्यांना या जगात कितीही चांगली गोष्ट आणून दिली तरी सुद्धा त्यांना दुसरं काही आवडत नाही. राम रसाची चवी आन रस रुचती केवी. ज्याला राम नावाच्या रसाची चव लागली, ज्याला भगवंताच्या नावाच्या रसाची चव लागली, त्याला दुसरं कोणत्याही रसाची चव लागत. आडळपती बाळ बैसविला ध्रुवा, आडळपती बाळ बैसविला ध्रुवा, आडळपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपती बाळ बैसविला ध्रुव, आडळपती बाळ बैसविला ध्रुवा, आडळपती बाळ बैसविला ध्रुवा. तिराचा सागर उपमन्यू, तिराचा सागर उपमन्यू, आडळपती बाळ बैसविला ध्रुवा, आडळपती बाळ बैसविला ध्रुवा, आडळपती बाळ बैसविला. शिराचा सागर उपमन्यू, शिराचा सागर उपमन्यू, आढळपती बाळ बैसविला ध्रुव, आढळपती बाळ बैसविला ध्रुव. आढळपद हे भगवंतानी ध्रुव बाळाला आढळपद दिलेलं आहे. आणि अशा प्रकारे ध्रुव बाळ म्हणतात की देवा, आता मला कशाची अपेक्षा राहिलेली नाही. परंतु भगवंताच्या इच्छेने ध्रुव बाळ आपल्या राज्यामध्ये पुनश्च एकदा परत आले आणि पुनश्च सर्वांनी मिळून ध्रुव बाळाचं स्वागत सुद्धा इथे केले. की एवढ्या लहान वयामध्ये भगवंताची प्राप्ती करून येणारे सगळ्यात भगवंताचे लहान भक्त म्हणजे ध्रुव बाळ या जगामध्ये नाव त्यांचा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरामध्ये कोरल्या गेलेलं आहे. आणि बघा, आपण सुद्धा जेव्हा भक्ती मार्गाला लागतो तेव्हा ध्रुव बाळानुसार आपल्याला एक गोष्ट शिकायला पाहिजे. पहिला विषय म्हणजे मनामध्ये भगवंताला भेटण्याची दृढ इच्छा हवी. कशा प्रकारची दृढ इच्छा? म्हणतात ना, कन्या सासुराशी जाये मागे परतोनी पाये, पैसे झाले माझ्या जीवा कधी भेटसी केशवा. जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरला जाते तेव्हा तिच्या मनामध्ये लहानपणापासून असलेल्या सगळ्या माहेरच्या आठवणी मनामध्ये दाटून येतात आणि तिला आठवण मनातून आपल्या माहेराची आठवण येते. आणि जी आर्त इच्छा तिच्या मनामध्ये आपल्या माहेरी भेटण्याची असते, आपल्या आईला, बाबाला, बहिणीला, भावाला भेटण्याची असते, तशा प्रकारची इच्छा भगवंताला भेटण्याची आपल्या मनामध्ये पाहिजे. चुकली या बाळ माय हुर हुर पाहे.
जेव्हा एखाद्या बाळाची आई त्याच्यापासून दूर जाते आणि ते स्वतःच्या आईला शोधतोय, तशा प्रकारची भगवंताला आपल्याला शोधावं लागते. जीवनाविन मासोळी पैसा तुका तळमळी. पाण्यातील माशाला बाहेर काढल्याच्या नंतर पाण्यातील मासा हा पाण्यामध्ये जाण्यासाठी जेवढा तडपतो, एवढी तडप मनुष्याच्या मनामध्ये भगवंताला भेटण्यासाठी पाहिजे. आणि संकट येतील, डायरेक्टली भगवंत म्हणणार नाही, चल तू माझ्यावर उपकार केले, भक्ती केली, चल तुला मी दिलं द्या. जेव्हा आपण भक्ती करतोय त्या भक्ती मार्गामध्ये हजार अडचणी येतील, लक्षात घ्या. जो व्यक्ती भक्ती करत नाही त्याच्या जीवनात अडचणी येत नाही, पण जो व्यक्ती भक्ती करतोय त्याच्या जीवनामध्ये अडचणी येतात. का? जीवनामध्ये अडचणी आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी येतात. तर बोलताना विको कमी असू द्या, गायन करताना फक्त वाढवा. आपल्या जीवनामध्ये ज्या अडचणी येतात त्या आपल्याला स्ट्रॉंग, ताकदवर बनवण्यासाठी येतात. तुम्ही बघा, काचाचे दोन प्रकार आहे. एक नॉर्मल काच, दगड मारला तरी सुद्धा फुटून जातो. दुसरा अजून एक काच आहे, त्याला गोळी मारली तरी सुद्धा ते फुटत नाही. काचाचं नाव काय? त्या बुलेट प्रूफ. काचाचे दोन प्रकार, एक साधा काच ज्याला दगड मारला तरी तो फुटून जातो, आणि दुसरा आहे बुलेट प्रूफ काच, ज्याला गोळी मारली तरी सुद्धा तो फुटत नाही. आता ते बुलेट प्रूफ काचाची रचना कशी आहे? त्याला बार बार थंड गरम, थंड गरम, थंड गरम हे सगळे असं केलं जाते, आणि त्याच्यामुळं एक वेळ अशी त्या काचाची अवस्था होते की तो काच सहजासहजी तुटल्या जात नाही. त्याला आपण बुलेट प्रूफ काच असं म्हणतोय. मग भगवंत सुद्धा जेव्हा भक्ती मार्गाला लागतोय आणि आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात, तेव्हा भगवंत सुद्धा त्याची परीक्षा घेतात. त्याच्या जीवनामध्ये अपमान देतील, संकट देतील, अपमान संकट, अपमान संकट, अपमान संकट, पण एवढं सारं सहन करतोय तेव्हा तो नॉर्मल काचापासून बुलेट प्रूफ काचासारखा बनतोय. आणि तुम्ही बघा ना, समजा आपण बाजारामध्ये गेलोय, एखादं टरबूज जरी घ्यायचं असं तरी वाजून पाहतो 10 वेळा. बघतोय ना, पिकलेलं आहे का कच्चे. टमाटर घ्यायला गेल्याच्या नंतर 10 वेळा निवडतो, हे चांगलं का ते चांगलं, ते चांगलं का ते चांगलं. आणि जो चांगला माल आहे तो घरामध्ये आणतो, जो खराब आहे तो आपण घरामध्ये आणत नाही. केळावर एखादा डाग जरी असला तरी आपण घरी घेऊन येत नाही. मग जर आपण साधारण फळं निवडताना एवढं चेक करतोय, एवढं निवडतोय, तर विचार करा त्या भगवंताचं लाडकं होण्यासाठी ते भगवंत आपल्याला किती चांगल्या प्रकारे चेक करतात, निवडतात. आणि जेव्हा आपण सगळ्या परीक्षा पास होईल तेव्हाच त्या भगवंतापर्यंत जाऊ शकतो. सहजासहजी कुणीही तिथं जाऊ शकत नाही. मंदिरामध्ये VIP दर्शन मिळालं म्हणजे तो खरा भक्त होत नाही. म्हणून अशा प्रकारे ध्रुव बाळासारखी इच्छा भगवंताला भेटण्याची आपल्या मनामध्ये सुद्धा पाहिजे. आणि दुसरा विषय म्हणजे ध्रुव बाळाला गुरु म्हणून कोण मिळाले? नारदजी. आणि म्हणतात ना, गुरु बिन घोर अंधेरा, गुरु बिन घोर अंधेरा, गुरु बिन घोर अंधेरा.
म्हणतात गुरु बिन घोर अंधेरा. जीवनामध्ये मनुष्याला जर भगवंताची प्राप्ती पाहिजे असतील तर चांगल्या गुरुची आवश्यकता जरूर मनुष्याला भासते. परंतु बघा गुरु पण कोणत्या प्रकारचा हवा. जगामध्ये सगळे श्रेष्ठत्व कुणाला दिलेले तर म्हणतात गुरु परमात्मा परेशु. गुरु आणि भगवंत दोघं जर आपल्या समोर उभे असतील तर काय करायचे. गुरु गोविंद दोकडे काके लागो पाय. भले हरी गुरु आपने गोविंद दियो बताय. आधी गुरुच्या पाया पडा आणि नंतर भगवंताच्या. कारण त्या भगवंतापर्यंत नेणारे जर कुणी असतील तर ते गुरु आहे. बोला ना राधे 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 श्याम. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे मा गुरु भजनी. गुरु भक्तीच्या पूजनी मन लागो रे लागो माझे गुरु भजनी. बोला ना राधे राधे. क्या बात है बाबा. राधे 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 राधे. सर्वांच्या हातवर राधे 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 श्याम. चांगल्या गुरुचं मार्गदर्शन असते तर भगवंतापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. फक्त गुरु जो आहे तो स्वतःमध्ये गुंतवणारा नसावा, भगवंतामध्ये गुंतवणारा असावा. कारण गुरु म्हणजे कोण. भगवंतापर्यंत जाणारा मार्ग. आणि आपण जर मार्गातच अडकून बसलो तर भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही. म्हणून पहिला विषय म्हणजे चांगल्या गुरुची निवड. तुम्ही फक्त भगवंताला मन लावून एकच प्रार्थना करायची. देवा माझ्या जीवनामध्ये मला तुला प्राप्त करायचंय म्हणून माझ्या जीवनात मला असा गुरु दे ज्याने मला तुझ्यापर्यंत घेऊन गेला पाहिजे. रात्रंदिवस ही प्रार्थना तुम्ही करा. तुम्हाला गुरुला शोधायला जायची गरज नाही. गुरु तुम्हाला शोधत शोधत तुमच्या घरामध्ये येऊन बसते. आणि ही गुरुची महिमा आहे. आणि या गुरुच्या महिमेमुळं एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा ध्रुव बाळाला भगवंताची भेट झाली. पुढं याच ध्रुव बाळाच्या वंशामध्ये अंग राजा झाले, वेन राजा झाले. वेन राजा तेवढे महाप्रतापी नव्हते, चांगले नव्हते. म्हणून सर्व ब्राह्मणांनी त्यांना श्राप दिला आणि त्यांच्या शरीराचे मंथन केले. आणि त्यांच्या शरीराच्या मंथनानंतर त्यातून जे भगवंताचा एक अवतार प्रकट झाला ते म्हणजे पृथू. पृथ्वीराजानं सुंदर असं कार्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. आणि त्यांच्यानंतर भरत राजा सुद्धा त्याच वंशामध्ये झालेले. आता या भरत राजाची कथा आपल्याला पाहायची आहे.
भरत राजा म्हणजे अतिशय सुंदर प्रकारे आपलं कार्य करणारे, प्रजेची काळजी घेणारे आणि भगवंताची भक्ती करणारे. बघा, खरा राजा तोच जो आपल्या देशाला, आपल्या संस्कृतीचा विसर पडू देत नाही. देशाची संस्कृती वाचवणारा, स्वतःच्या प्रजेवर लक्ष ठेवणारा, त्याच राजाला खरा राजा म्हटलं गेलेलं आहे. आणि अशा राजाला देवतांची जागा सुद्धा दिलेली आहे. आणि म्हणून सुंदर असं कार्य ज्या राजाने केलंय ते म्हणजे भरत राजा. आपलं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर आधीच्या काळी काही नियमाचे पालन करायचे की स्वतः आता आपण वयोवृद्ध झालोय तर मग आता सगळं घराची जी बागडोर आहे ते आपल्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये द्यायची आणि आपण वनामध्ये भक्ती करायला निघून जायचे. आता वनामध्ये भक्ती करायला जायचं सोडा, मनुष्य मरायला आलाय पण तरी सुद्धा संसार डोक्यातून निघत नाही. दोन्ही हात पाय चालत नाही पण घरच्या त्या मुख्य पुरुषाला वाटतंय घरच्यांनी सर्वांनी माझं ऐकूनच चाललं पाहिजे. बघा, आपण मोठे आहोत म्हणून सर्व घर माझ्याच इशाऱ्यावर चाललं पाहिजे हा अट्टहास सुद्धा त्यांनी करू नये. येणारी पुढची पिढी आहे, आपलं कार्य आपण चांगल्या प्रकारे करा आणि पुढची बागडोर त्यांच्या हातामध्ये देऊन टाकायला पाहिजे. आधी तसे संस्कृत मुलं बाळं सुद्धा आपल्याला घडवायला लागतील बरं का. नाहीतर आपण जर संस्कारच मुलं बाळांना दिले नाही तर आपली मुलं बाळं काय करतील, जेव्हा आपण त्यांच्या हातामध्ये सगळं देऊ तेव्हा आपली मुलं बाळं सगळं त्यांच्या हातामध्ये घेतील आणि आपल्याला वाऱ्यावर सोडून देतील किंवा वृद्धाश्रमामध्ये टाकून देतील. परंतु आपल्या गावाच्या भागामध्ये, विलेज एरियामध्ये, गाव पातळीवर आई वडील वृद्धाश्रमामध्ये जास्त जात नाही. याचं कारण हे एकमेव आहे की आपल्या गावामध्ये श्रीमद भागवत महापुराण, कीर्तन तथा आपल्या संस्कृतीमध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींचं पालन केलं जातं. ज्या दिवशी गावागावामधील सप्ते, गावागावामधील कीर्तनं आणि गावागावामधील संस्कृती जेवढी काय बंद होईल त्या दिवशी गावामधले आई वडील सुद्धा वृद्धाश्रमामध्ये जायला वेळ लागणार नाही. कधी वृद्धाश्रमाला भेट द्या. अभिमान वाटतो मला की मी गावामध्ये राहते, कारण माझ्या एकाही गावकऱ्याचे मायबाप त्या वृद्धाश्रमामध्ये भेटणार नाही. कधीच शेतकऱ्याचे मायबाप वृद्धाश्रमामध्ये भेटत नाहीत. आजकाल आई वडिलांना वाटतंय की माझा मुलगा चांगला शिकावा, त्याला चांगला पैसा कमवावा म्हणजे आम्ही सुखी होईल. पण खरं तर सुख पैशानं मिळू शकतं का? नाही. पदानं नाही, फॉलोअर्सनं अजिबात नाही. पैशानं, पदानं आणि फॉलोअर्सनं जर सुख मिळालं असतं तर हे मोठे मोठे सेलिब्रिटीज जे आपल्याला आत्महत्या करताना दिसतात किंवा नाराज दिसतात हे कधीच झालं नसतं. पैसा आपल्या जीवनातील गरजांची पूर्तता पूर्ण करू शकतो पण पैसा सुख देऊ शकत नाही. बघा, ज्यांना ज्यांना वाटतं पैशानं सुख मिळतंय त्यांनी लक्षात घ्या, सुख हे पैशानं मिळत नसून सुख कशाने मिळते? जेव्हा आपण डॉक्टर, पोलीस, वकील, जज या सगळ्या गोष्टींपासून दूर दिवसभर काम करतोय आणि रात्रीची 2 घास भाकर आपल्या परिवारासोबत आनंदात मिळून खातोय आणि छोटंच का होईना घरामध्ये आपल्या बाजूवर रात्री निवांत झोपतोय, याला खरं सुखी जीवन म्हणतात. तुम्ही बघा, ज्यांनी आपला मुलगा चांगल्या नोकरीवर लागावा, पदावर लागावा आणि त्यांना भरपूर पैसा कमवावा या दृष्टिकोनातून मुलाबाळांना शिकवलंय, त्यांची मुलं चांगल्या पदावर लागली, बाहेर देशामध्ये नोकरी करायला लागली, पण त्यांच्या अंतक्षणी त्यांना 4 खांदे द्यायला त्यांची मुलं नव्हती. ते खांदे सुद्धा लोकांचे होते. मग काय करावं अशा पैशाचं जे आपल्याला आपल्या परिवारापासून दूर करते? म्हणून पैसा कमावू नका हा विषय नाही. संतांनी सांगितले पैसा कमवा ही गरज आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, फक्त चांगल्या मार्गाने कमवा. उदास विचारे वेचक, चांगल्या मार्गाने कमवा आणि चांगल्या ठिकाणी खर्च सुद्धा करता आला पाहिजे. आणि अशा प्रकारे भरत राजाने स्वतःचं कार्य चांगल्या प्रकारे केलं आणि पुढचे जे बागडोर आहे आपल्या पुढच्या पिढीच्या हातात दिली आणि स्वतः वनामध्ये निघून गेले. तपस्या करत होते, योग करत होते, साधना करत होते, पण हे सगळं करत असताना एक दिवस त्यांनी संध्या स्नानासाठी नदीमध्ये गेले आणि नदीमध्ये तिथे एक हरीण आली. ती हरीण गर्भवती होती. त्या हरणीने वाघाचा आवाज ऐकला आणि वाघाचा आवाज ऐकल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती पळू लागली.
जशी तिनं पळण्यासाठी उडी मारली, जिथे भरत राजा होते तिथे त्या हरणीचं जे बाळ आहे अडसते तिथं पडलं आणि भरत राजाने ते पकडलं आणि भरत राजाने ते पकडलं आणि भरत राजा आपल्या कुटियामध्ये त्यांना घेऊन गेले. आणि त्या हरणाचं माझ्यानंतर कसं होईल हा विचार करून पूर्ण मन आता त्यांचं भगवंतामध्ये कमी आणि हरणामध्ये जास्त लागले. आता भगवंताचं ध्यान करत आहेत, पण थोड्या वेळामध्ये त्यांना त्या हरणाची आठवण येते. अरे हरिण कुठे गेलं, काय झालं, कशाला चांगलं असेल का नाही, कुठं गेलं असेल का, आणि जवळ त्याला घेऊन ठेवायचे. एक दिवस खेळता खेळता ते हरण जंगलामध्ये निघून गेलं आणि भरत राजांना फार वाईट वाटलं. त्यांना वाटू लागलं माझं हरिण कुठे, वाघ खाईल का, काय होईल, लहानसं बाळ आहे. आणि या सगळ्याचा विचार करता करता असं म्हणतात, अंत्यकाळामध्ये ज्या गोष्टीचा विचार करून आपण जीव सोडला पुढची योनी मनुष्याला तीच योनी प्राप्त होते. म्हणून म्हणतात आयुष्यभर जरी आपण भगवंताचं नाम थोडं कमी घेत असेल तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, अंत्यकाळामध्ये भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवा. रावणानं स्वतः भगवंताची बायको पळवली, माता सीतेला पळवलं, पण तरी सुद्धा शेवटी मरताना श्रीराम म्हणून गेले, मुक्ती मिळाली. म्हणून शेवटी मरता क्षणी जर आपण भगवंताचं नाम मुखामध्ये आणत असेल, भगवंताचं ध्यान मुखामध्ये आणत असेल, तर पुढची योनीमध्ये आपल्याला जायची गरज नाही, आपल्याला सरळ भगवंताचं पद प्राप्त होईल, भगवंताच्या वैकुंठामध्ये आपण जाईल. आणि भरत राजांनी शेवटच्या वेळेला अंत्यवेळेला हरणाचं चिंतन केलं. म्हणून म्हणतात ना, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत
भरत राजांना पुढचा जन्म अंत्यकाळी हरणाचं चिंतन करून स्मरण करून प्राण सोडले, त्यामुळं पुढचा जन्म त्यांना हरणाचा मिळाला. परंतु बघा, जे खरे भगवंताचे भक्त असतात त्यांची बुद्धी एवढ्या लवकर भ्रष्ट होत नाही. त्या हरणाच्या याच्यामध्ये सुद्धा, हरणाच्या जन्मामध्ये सुद्धा त्यांना भगवंताची आठवण होती. विमान एकादशी करत होते, उपवास करत होते आणि भगवंताचं चिंतन सुद्धा करत होते. हरणाच्या गर्भामध्ये सुद्धा, हरणाच्या अवतारामध्ये सुद्धा, आणि पुढं चांगले कर्म अजूनही प्राणी असो सुद्धा केले आणि त्यामुळं पुढचा जन्म सुद्धा त्यांना एका चांगल्या कुटुंबामध्ये मिळाला. आणि सुदैवानं याही जन्मामध्ये त्यांचं नाव भरतच होतं. फक्त लोक त्यांना जड भरत म्हणायचे, कारण फार भोळे होते आणि भोळ्या लोकांना पागल म्हटल्या जातं. बरोबर ना? जे चालाक लोक आहे, जे लोकांना फसवू शकतात, सहज कुणालाही फसवतात, अशा लोकांना म्हणतात तो हुशार आहे. जो भोळा बाबळा आहे तो कुणाला फसवू शकत नाही, अशा लोकांना म्हणतात तो पागल आहे, त्याला काही कळत नाही. असू द्या पागल, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तो भोळा आहे म्हणून त्या व्यक्तीसोबत छळ करण्याचा कधीच प्रयत्न करू नये, कारण साध्या भोळ्या व्यक्तीसोबत केलेला छळ हा आपल्या विनाशाचे सगळे द्वार उघडे करून ठेवतोय, लक्षात घ्या. म्हणून तो भोळा आहे, त्याला सहज कोणी फसवू शकतं. बघा, एखाद्या व्यक्तीला जेव्हा आपण फसवतोय तर हा किती मूर्ख आहे, याला सहज फसवू शकतो, हा विचार कधीच करू नका. विचार हा करा की हा एवढ्या सहज फसल्या गेला म्हणजे त्या व्यक्तीचा विश्वास किती असेल आपल्यावर. मनुष्य कुणाकडून फसला जातो? लोकांची फसवण्याची ताकदच नाही. फसवणारे आपलेच असतात, कारण आपल्याच लोकांवर आपण विश्वास करतोय आणि त्यामुळं आपण फसल्या जातोय. नाहीतर लोकांची एवढी हिंमत काय? आपल्या घरातली तिजोरी कोठे आहे हे लोकांना माहित नाही. तो घरातलाच कोणीतरी भेदी असतो. आणि जो वाईट मार्गाने लोकांचा छळ करतो, एखादा साधा भोळा माणूस आहे, ज्याला जास्त चालाकी येत नाही, अशा व्यक्तीला जर वाईट म्हणत असेल, अशा व्यक्तीसोबत छळ करत असेल, तर त्याचा विनाश हा निश्चित आहे, लक्षात घ्या. आणि या जन्मामध्ये सुद्धा त्यांचं नाव भरत होतं, परंतु फार साधे भोळे होते, फसवत नव्हते आणि त्याच्यामुळं त्यांना जड भरत म्हणायचे. लहानपणामध्ये आई वडील गेले आणि जे काही भाऊ होते त्यांनी विचार केला की याला जास्त शिकवायचं नाही, जास्त शिकवलं तर शेतीमध्ये प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागेल, म्हणून याला शिकवायचं नाही. बघा, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे जीवनामध्ये. एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट, बट एज्युकेशन सोबत संस्कार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि सर्वांनी ठरवलं की याला शिकवायचं नाही. लग्न झालं, पत्न्या घरी आल्या आणि आता हा बजेट भरत राजा एवढा साधा भोळा होता, कुणी काम सांगावं त्यानं करावं, कुणी काम सांगावं त्यानं करावं. आता घरच्या वहिन्या भावाला म्हणू लागल्या, अहो ऐका ना, घरचे कामं करतो ते ठीक आहे, लोक सुद्धा फुकटात कामं करून गेले. भाऊ म्हणाले, मग काय करायचं? सर्व वहिन्या मिळून म्हणाल्या, एक काम करा, गावाच्या बाहेर जे शेत आहे तिथे याला पाठवून द्या. भाऊ म्हणाले, पाठवून देऊयात, पण याच्या जेवणाची कशी व्यवस्था करायची? 1-2 दिवस डबा पाठवायचा, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही एवढा दिमाग नाही की तो भांडायला येईल, तो तिथेच उपाशी राहील, कुठेही निघून जाईल, आपल्याला नंतर काही काळजी नाही. भाऊ म्हणाले, ठीक आहे. बघा, भावाने कधीच भावाची साथ सोडायची नसते, पण ते म्हणतात ना, भावासारखा मित्र मिळणं याला भाग्य म्हणतात, परंतु मित्रासारखा भाऊ मिळणं याला सौभाग्य म्हणतात. हा प्रत्येकाकडे. ज्या घरामध्ये भाऊ भाऊ मिळून आहेत त्या घरामध्ये रामायण घडतं, आणि ज्या घरामध्ये भावाभावामध्ये भांडण आहे त्या घरामध्ये महाभारत घडतं. म्हणून कधीच आपल्या भावाचा साथ सोडायचा नसतो. आणि त्या सर्व भावाने विचार केला, बरोबर आहे, याला आपण पाठवून देऊयात. त्याला गावाच्या बाहेर पाठवून दिले. 1-2 दिवस डबा पोहोचवला, नंतर टिफिन कोणी पोहोचवला नाही, डबा कोणी पोहोचवला नाही. आणि आता या जड भरत राजाला अतिशय जास्त भूक लागली. आता कुठेही काही मिळावं, मी खावं, एवढी भूक त्याला लागली, परंतु जेवायला काहीही नाही. काय करावं त्याला प्रश्न पडला. आता त्या जवळच, त्या शेताच्या जवळ एक देवीचं मंदिर होतं आणि त्या देवीच्या मंदिरामध्ये काही डाकू आले आणि त्यांच्या डोक्यामध्ये कुणीतरी एक अंधश्रद्धा भरली की या देवी पुढे जर नर बली दिली, एखाद्या चांगल्या व्यक्तीची नर बली दिली तर तुम्हाला मागेल ते मिळेल, देवही प्रसन्न होईल.
आणि ते डाकू शोधू लागले नर बली. मुळात बली ही प्रथा चुकीची आहे. संत म्हणतात बळी द्या, पण कोणत्या प्रकारची बळी? काम क्रोध बकरा मारा. बकरा मारा, पण कोणता? मनुष्याच्या मनामध्ये असलेला काम आणि क्रोध नावाचा बकरा मारा. पूजा रखमाईच्या वरा. त्यांनी बकरे कापायला सांगितलेले नाही, म्हणून ही प्रथा अंधश्रद्धा आहे. होईल तेवढं याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. आणि त्या डाकूंना तर नर बली हवा होता. ते म्हटले जा शोधा, जवळपास कुणीतरी भेटल ना. आता सोबतचे जे काही सहाय्यकारी होते गेले, शोधत शोधत गेले. त्यांना जडभरत राजा दिसले आणि जडभरत राजांना त्यांनी पकडलं. जडभरत राजा म्हणतात कशाला पकडलं? ते म्हटलं काय नाही, आम्हाला बली द्यायची. म्हणजे काय असते? चल सांगतो. त्याला पकडून नेलं. ते आनंदात चालले. त्यांना बली म्हणजे काय सुद्धा माहीत नाही. आता समोर गेले आणि त्या आता बघा, बली का बकरा डायरेक्ट त्याला कापतात का? आधी खाऊ पिऊ घातलं जातं. त्याला खाऊ पिऊ घालले, नवीन नवीन पकवान. आणि जडभरत राजा एवढे साधारण होते, एवढे साधे भोळे होते. जडभरत राजा त्या डाकूंना म्हणतात मी तुमच्या पाया पडतो, माझी रोज बली द्या. म्हणजे मला रोज चांगलं चांगलं खायला मिळेल, रोज माझी बली द्या. एवढे साधे भोळे होते. आणि ते डाकू म्हणू लागले हा खरंच पागल वाटतो, जाऊ द्या काही हरकत नाही. आणि बली देण्यासाठी आता खाऊ पिऊ घातलं. म्हणून जीवनामध्ये सुद्धा लक्षात घ्यायचंय, जास्त लोक गोड बोलायली साखर सारखं, तर समजून घ्यायचंय की बलीचा बकरा बनण्याचा वेळ आलेला आहे. जेव्हा कोणी आपलं जास्त तारीफ करतं, जास्त गुण गातं, तेव्हा त्यांच्यापासून सावधान राहायचंय. एक वेळेस कडू बोलणारे परवडले, पण गोड बोलून काटा काढणारे कधीच परवडले नाही. आणि जडभरत राजाने विचार केला रोज माझी बली झाली पाहिजे. ते डाकू म्हटले ठीक आहे, देव देव देव, चला आता मान ठेवा, तुमची बली द्यायची. ठीक आहे म्हटलं. मान ठेवली आणि एकदा देवीच्या पाया पडू का म्हटलं. हो ना, पडा पडा. देवीच्या पाया पडल्या, मनातून देवीला आशीर्वाद दिला. आणि देवी मातेला म्हणू लागली, देवी माता आज तुझ्या कृपेमुळं माझं चांगलं जेवण झालंय बघ. किती दिवसाचा मी भुकेला होतो. आणि या एवढ्या बोलण्यामुळं भाव एवढा अंतकरणातून शुद्ध होता की देवी माता त्या भक्ताच्या संकटासाठी धावून आल्या. ती म्हणतात ना, लख पडला प्रकाश दिवट्या वशादीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या वशादीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. भवानीचा मी मनाचा किंवा कटुकला अंतरंगी आवा
भवानी मग महिषासूर मर्दना लागला. मनातून भाव करा होता आणि त्यामुळं देवी माता तिथं प्रकट झाली. त्या दृष्टांसोबत युद्ध केलं आणि आपला वरद हस्त जडभरत राजाच्या मस्तिष्कवर ठेवला आणि साक्षात माता सरस्वतीने त्यांच्या मस्तिष्कमध्ये प्रवेश केला. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. लागली चाऊ लगा उमटला पाऊ लगा आई तू ये न केलं ग अंबाबाई आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग लागली चाऊ लगा उमटला पाऊ लगा लागली चाऊ लगा उमटला पाऊ लगा आई तू ये न केलं ग अंबाबाई आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्याला जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याला जीवनाचं सोनं झालं ग. नवतीच्या घरी माझा नवता नवता काय ग भाग्यवंत घरी तू ग अरे अंबाबाई ग भाग्यवंत घरी तू ग अरे अंबाबाई ग भाग्यवंत घरी तुझं आई अंबाबाई ग. लईच आनंदान माय दुनिया गोविंदान ग लईच आनंदान माय दुनिया गोविंदान ग आई तू ये न केलं ग अंबाबाई आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याला उमटला पाहू लगा लागली चाऊ लगा उमटला पाहू लगा आई तू ये न केलं ग अंबाबाई आई तू ये न केलं ग तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हे तुझ्या येण्याला जीवनाचं सोनं झालं ग तुझ्या येण्याला जीवनाचं सोनं झालं ग. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं ग. आणि देवी मातेच्या येण्याने जडभरत राजाच्या सुद्धा जीवनाचं सोनं झालं. अशा प्रकारे सुंदर अशी जडभरत राजाची कथा सुद्धा आपल्याला इथं ऐकायला मिळते. पुढं अग्निवंशामध्ये गया नामक राजा झाले. अतिशय चांगल्या प्रकारचे राजा होते आणि धर्माचे पालन करणारे राजा होते. परंतु एक वेळेस हरिण म्हणून बाण मारता मारता एका ब्राह्मणाला बाण लागला आणि त्यांनी श्राप दिला की एक राजा असून असुरासारखे कार्य करतो, मी तुला श्राप देतोय की तू आत्ताच्या आता राक्षस होशील. आणि या श्रापामुळं लगेच त्यांचं शरीर हे राक्षसारखं त्या शरीराचा विस्तार होऊ लागला. आणि बघा, मी आधी सुद्धा सांगितलं होतं, आता सुद्धा सांगते, जे भगवंताचे खरे भक्त आहेत त्यांची बुद्धी ही लवकर भ्रष्ट होत नाही. आणि गया नामक राजाला वाटलंय की मी राजा आहे, माझ्याकडे पाहून माझी सारी प्रजा मला घाबरेल, मग काय करायचे, हे रूप याचं तर मी काही करू शकत नाही, मग काय करावं. त्यांनी लगेच तपस्या करण्यासाठी गेले. तपस्या करून भगवंताला प्रसन्न केलं आणि भगवंताला मागताना वरदान काय मागितले बघा. जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी कशी पाहिजे, काय झालं काय होणार आहे हे आपल्या हातात नाही, पण काय घडलं याचा विचार न करता याच्या पुढं आपण काय करू शकतोय याचा विचार करायचा असतो.
आणि गया नामक राजाने सुद्धा तोच विचार केला, आता असुर झालोय ना, मग काय करायचंय पुढं? या शरीराकडे पाहून मला माझी प्रजा घाबरेल ना, ठीक आहे, या शरीराचं सोनं मी बनवेल. कशा प्रकारे तपस्या केली आणि भगवंताला मागताना वरदान त्यांनी हे मागितले की जो कोणी कितीही पापी असो माझ्याकडे ज्याने पाहिलं, ज्याने माझं दर्शन केलंय, त्याला मुक्ती मिळाली पाहिजे. तो स्वर्गात गेला पाहिजे, नरकात नाही. आता बघा, लोक पाप करायचे, आनंदात जीवन जगू लागले आणि अंत्यकाळी बरोबर त्या राजाकडे जायचे, त्या असुराचा चेहरा पाहायचे आणि डायरेक्ट स्वर्गामध्ये. आता संतुलन बिघडू लागलं ना, नरकामध्ये सगळं कोणीच जायना आणि स्वर्ग पूर्ण पॅक झाले. जसं हल्लीच्या काळामध्ये नरक पॅक झालेलं आहे ना, स्वर्गामध्ये कुणीच नाही. सगळे जास्तीत जास्त कुठं चालली? तिकडं. अजून तरी हे कमी आहे, कारण लोकांची नीतिमत्ता अजूनही चांगली आहे. बरेचसे लोक आजही असे आहेत, पूर्णतः वाईट आपण म्हणू शकत नाही. काही लोक अजूनही असे आहेत जे धर्माच्या मार्गाने चालतात, जे कुणाचं वाईट चिंतन करत नाहीत, जे चांगले दान धर्म करतात, चांगल्या ठिकाणी चांगलं सुद्धा वागतात. आणि त्यांच्यामुळंच हे कलियुगाचं वारं जे आहे हे सध्या कमी प्रमाणात आहे. जेव्हा ते जातील तेव्हा कलियुग स्वतःचा प्रभाव दाखवायला वेळ करणार नाही. ज्या दिवशी या कथा कीर्तन बंद होतील, तुम्ही बघा ना कलियुगामधलं वारं कसं आहे. आता कलियुगामध्ये लोक म्हणतात नको कथा, नको कीर्तन, आम्हाला नाचगाणं पाहिजे, दणदण नाचायचं. आणि जास्तीत जास्त एक्साइटमेंट सुद्धा त्यांना त्याच गोष्टीची आहे. गुटखा खाणाऱ्यांनी गाड्या घेतल्या हे आपल्याला पचतं, पण समाजाला चांगली दिशा दाखवणाऱ्याने गाडी घेतली हे आपल्याला पचत नाही. कधी कोणत्या कीर्तनकाराने, कथाकाराने कथेमध्ये कीर्तनात सांगितलं का तुम्ही दारू प्या, तुम्ही गुटखा खा? बघा, माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला जवळपास 680K फॉलोअर्स आहेत आणि मला पेड प्रमोशनसाठी आउट ऑफ इंडियामधून सुद्धा मेसेजेस येतात. एवढे पैसे त्यांनी आपल्याला देणार. जसं सोशल मीडियाचा एक क्रायटेरिया आहे, यूट्यूब, फेसबुक याच्याकडून ॲड्स ऑन रील्स असते. रील्स ज्या आपण टाकतोय त्याचे पैसे ते आपल्याला देतात, त्याच्यावर ॲडव्हर्टाइजमेंट येते आणि येते. इंस्टाग्रामचा तसा स्वतःचा काही क्रायटेरिया नाही आहे, परंतु पेड प्रमोशन, समजा एखादं तुमचं दुकान आहे, तुम्ही तिथं बोलवायचं आहे आणि मी तुमचं कोलॅबोरेशन एक्सेप्ट करणार. ते कोलॅबोरेशन एक्सेप्ट करण्यासाठी किंवा एक स्टोरी मेन्शन करण्यासाठी कित्येक हजार रुपये ते लोक द्यायला तयार आहेत, पण तरी सुद्धा ते कोलॅबोरेशन एक्सेप्ट करत नाही किंवा कोणतेही पेड प्रमोशनची स्टोरी मी टाकत नाही. कारण फक्त एकच कारण, कितीही जरी पैसा कमावला तसं करून तरी लोकांचं जर खाल्लं आणि लोकांना लुबाडून खाणाऱ्याचं कधीच आयुष्यात पोट भरत नसतं. आणि कधीच कोणताच कीर्तनकार किंवा कथाकार हे पेड प्रमोशन करत नाही, आणि करत असेल तो खरा नाही. मग टीव्ही पाहू आपल्या आवडत्या हिरोनीची कॉपी करणं सोडा. कधी जर वेळच आला तर तेरे नाम मधला बनू नका. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांसह छत्रपती संभाजी महाराज बना. तुम्ही बघा ना, काहीसे पिक्चर असे ज्याच्यामध्ये एखादा मुलगा प्रेमामध्ये फेल झाला की म्हणतो आता ठुकरा के मेरा प्यार, मेरा इंतकाम देखेगी. मग तो काहीतरी चांगला अभ्यास करतो. मला हे बेटर वाटलंय, कुठं तरी ही पद्धत बेटर आहे की चला चांगल्या तरी मार्गाला लागलाय, आणि कुठं ती मला मिळाली नाही का, ठीक आहे मग देवदास बनायचंय आणि पारूची वाट पाहत दारू पिऊन मरायचंय. झाली की अरे त्या पारू सोबत फार वाईट झाले, पण कुणीतरी खरंच त्या देवदासच्या आई वडिलांच्या मनातल्या भावना दाखवल्या का? जो हिरो दारू पिऊन वायाला जातोय त्या हिरोनीची दशा सर्वजण दाखवतात, पण त्या हिरोच्या मायबापाची दशा दाखवली का नाही का? कारण प्रेम म्हटलं की आपल्याला फक्त आणि फक्त मुला मुलींचं दिसतंय महाराज. आई वडील या जगामध्ये अशी कळवळ्याची याती करी लाभाविन प्रीती. कोणत्याही लाभाविन आपल्यावर प्रेम करणारे जर कोणी असतील तर एकमेव हे आई वडील आहे, दुसरं कोणीही नाही. परंतु मूवीजमध्ये, पिक्चरमध्ये आपल्याला जास्त प्रेम हे फोकस कुणावर दिलेलं आहे? हिरो हिरोनीचं प्रेम, मायबापांचं नाही. आणि मग तेच पिक्चर आपण आपल्या मुलांना दाखवतोय, आपल्या मुलाच्या डोक्यात तोच किडा बसतोय, आणि मग आपली लेकरं तसं वागायला लागली की आपण म्हणतो अरे आजकालची मुलं बाळं चांगली राहिली नाही. विषय मुलं बाळं चांगली राहिली नाही हा नाही आहे महाराज, त्यांच्यापर्यंत संस्कार चांगले पोहोचत नाही आहेत. आधीच्या काळामध्ये जसे संस्कार चांगले देत होते ते संस्कार कुठं ना कुठं तरी आपण कमी पडत आहे ते संस्कार देण्यासाठी.
साठी. आणि म्हणून गयासूर नामक राजासारखी त्यांनी म्हणतात हा चेहरा असुराचा झाला, हे चेहरा पाहून माझे लोक घाबरतील का, म्हणून त्यांनी भगवंताला वरदानच मागताना असं मागितलं की हा चेहरा पाहिल्यानंतर त्यांना डायरेक्ट स्वर्ग मिळाला पाहिजे. आता लोक त्यांचा चेहरा पाहून डायरेक्ट स्वर्गाला जाऊ लागली. इकडं नरकाचं वातावरण पूर्ण शांत. आता भगवंत म्हणाले काय करावं, गयासूरकडे गेले, तुझं प्राणदान हवंय, एक गोष्ट तुझ्याकडून हवी. बघा कार्य असं करा, आपण देवाकडं मागणी नाही तर देवानं सुद्धा आपल्याकडं मागणी मागली पाहिजे. ही भक्तीची चरण सेवा आहे महाराज. आणि गया मग असुराकडं भगवंत जाता, तुझं प्राणदान पाहिजे. ठीक आहे, दिलं. काय यावेळेस जेवढे देवी देवता माझ्याजवळ विराजमान आहेत आणि जो व्यक्ती एखादा व्यक्ती जर आला आणि इथं जर येऊन म्हणत असेल की माझ्यासमोर येऊन असेल, आजही गया एक तीर्थक्षेत्र मोठं आहे, इथं येऊन जर म्हणत असेल की माझ्या पित्रेश्वरांना मुक्ती मिळाली पाहिजे, तर त्याच्या पित्रेश्वराला मुक्ती मिळाली पाहिजे. आणि हे वरदान गयासुराने जाता जाता सुद्धा स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, आपल्या प्रजेसाठीच मागून गेले, सामान्य लोकांसाठी समाजासाठीच मागून गेलेले आहेत. आणि म्हणून गया नामक ते क्षेत्राचं अनन्यसाधारण असं महत्त्व आपल्या समोर येतं. हे दानाचं महत्त्व आहे मला. म्हणून पुढं स्वर्ग आणि नरक याबद्दल माहिती विचारली. परीक्षित राजा म्हणतात हे श्री शुकदेव मुनी महाराज, मला स्वर्ग आणि नरक याबद्दल थोडी माहिती द्या. तेव्हा श्री शुकदेवजी मुनी महाराज सांगतात स्वर्ग आणि नरक बरेच प्रकारचे, पण सोप्या भाषेमध्ये सांगतोय काय, एखादा कपडा, महिला वर्ग, एखादा कपडा कमी मळालेला असेल, आपण त्याला कसं धुतो, नाजूक हाताने, बरोबर ना. एखादा कपडा फारच मळालाय, कसा धुतो, आपटू 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 आपटू, जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत त्याला घासतोय. मग हाच कर्माचा सिद्धांत आहे. जशा प्रकारचं कर्म तशा प्रकारची धुलाई, जेवढं जास्त पाप तेवढी जास्त धुलाई. म्हणतात ना जैसे जाचे कर्म तैसे फल दे तुझे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फल दे तुझे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, जैसे कर्म तैसे
स्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. बोला ना राधे राधे. हात वर. राधे राधे. राधे राधे. राधेश्याम. म्हणून स्वर्ग नरकाचा एक सोपा नियम आहे. जशा प्रकारचं कर्म तशा प्रकारचं फळ. जेवढं भयानक पाप तेवढंच भयानक त्याला फळ सुद्धा मिळणार आहे. मध्यस्थी थोडी जागा ठेवायची. आज झाकी येणार आहे की जे थोडं पलीकड हे मधातून जागा ठेवायची. बोला ना राधे राधे. राधे राधे. राधे श्याम. पुढं अजामिळ नावाच्या एका ब्राह्मणाची सुद्धा कथा इथं आपल्याला आलेली आहे. आधी चांगला होता परंतु एकदा त्यांनी वाईट कृत्य वैशागमन करताना एका व्यक्तीला पाहिले आणि म्हणतात ना पाप कुठून मनामध्ये शिरतं तर डोळ्याद्वारे शिरतं. आणि म्हणूनच म्हणतात की वाईट पाहू नये, वाईट करण्याची इच्छा सुद्धा होणार नाही. होईल तेवढं वाईट पाहू नये, होईल तेवढं वाईट ऐकू नये, होईल तेवढं वाईट करू सुद्धा नये. बिलीव्ह इन इक्वेशन ऑफ कर्मा. आणि वाईट कृत्य पाहिलं आणि म्हणून वाईट करायची इच्छा झाली. स्वतःचा कर्म धर्म सगळा सोडला. ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्म घेऊन सुद्धा व्यभिचार करू लागले, वैशागमन करू लागले. परंतु एक दिवस एक संत एक महात्मा त्यांच्या घरी आले आणि जेवण केल्याच्या नंतर त्यांनी पत्नी जी गर्भवती त्यांची पत्नी होती तिला एक विनंती केली की पुढे जो होणारा पुत्र आहे त्याचं नाव नारायण ठेव. आणि म्हणून त्यांनी त्याचं नाव नारायण ठेवलं. सगळ्यात लहान का मुलगा म्हणजे फार लाडका आणि म्हणून लहान्या मुलाला फार आवाज ते देत होते नारायण 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 नारायण. आता बघा बरेच जण म्हणतात तो त्याच्या मुलाला आवाज देतोय मग खरंच हे काम करतं का. तर इथं आपलं शास्त्र सांगतं एखादा विस्तव आहे इंगुळ आहे तो तापलेला आहे त्याच्यावर चुकून जरी पाय पडला तरी भाजतं आणि जाणून बुजून पाय ठेवला तरीही भाजतं. मग अशा प्रकारे भगवंताचं जे नाम आहे ते चुकून जरी घेण्यात आलं तरी त्याचं फळ मिळतं आणि जाणून बुजून घेण्यात आलं तरी त्याचं फळ मिळतं. आणि म्हणून तो नारायण 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 सारखं त्याच्या नामाचा जप होत होता. आणि म्हणून त्याच्या अंतकाळामध्ये भगवंताचे पार्षद आले आणि नामाचा जप सतत झाल्यामुळं भगवंताचं वैकुंठ धाम त्यांना इथं मिळाले. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. अजामिळाची कथा आपल्याला इथं ऐकायला मिळते. पुढं नृसिंह अवतार आज आपल्याला पाहायचा आहे. काल आपण दिती मातेचे 2 पुत्रांचा इतिहास पाहिलेला आहे. एक म्हणजे हिरण्याक्ष आणि दुसरे म्हणजे हिरण्यकश्यपू. हिरण्याक्षाचा वध झालेला हा आपण पाहिलाय. वराह अवतार भगवंतांनी प्रकट केला आणि हिरण्याक्षाचा वध केला. आज हिरण्यकश्यपूचा आपल्याला इतिहास पाहायचा आहे. हिरण्यकश्यपूला वाटले की या विष्णूने नारायणाने माझ्या भावाचा वध केला आणि म्हणून मी आता याला सोडणार नाही. आईला सांगून गेला की तू काळजी करू नको आई, मी माझ्या भावाच्या मरण्याचा बदला घेईल. आणि आई म्हणाली बाळा असा तसा तू बदला घेऊ शकत नाही, काम कर तू आधी भगवंताला प्रसन्न कर, तपस्या कर. आणि तपस्या करण्यासाठी हिरण्यकश्यपू गेले. झाकी तयार असेल तर भक्त प्रल्हादाला तयार ठेवायचे सर्वांनी. हिरण्यकश्यपू तपस्या करायला गेला. बघा दैत्य आहेत पण तरी सुद्धा वेळ आल्याच्या नंतर भगवंताचं नाम घेत आहेत. म्हणजे बाकीच्या युगांमध्ये दैत्य सुद्धा चांगले होते, देवाचं नाम घेत होते. जरी वाईट कृत्य करत असते तरी धर्माने करत होते. आजकालची लोक दैत्यापेक्षा सुद्धा भयानक झालेली आहेत. आजकाल म्हणतात ना भ्रष्टाचार एवढा वाढला की एखादा व्यक्ती पैसा घेऊन काम करत असेल तर त्याला इमानदार म्हणतात. कमीत कमी काम तरी करायला, पैसा घेऊन गायब तरी नाही व्हायला. पैसा घे पण काम कर, या कॅटेगरीमध्ये येणाऱ्याला सुद्धा आजकाल इमानदार म्हटलं जातं. आणि म्हणून हिरण्यकश्यपू भगवंताची आराधना करायला गेले. आता बाकी देवतांना जेव्हा कळाले की हिरण्यकश्यपू भक्ती करायसाठी गेलेला आहे, वरदान मागितलं तर काहीतरी देवांवर संकट येणार. मग देवतांनी इंद्रदेवांनी त्यांनी सर्वांनी मिळून काहीतरी अडचण आणायची असं ठरवले. बघा जेव्हा आपण भगवंताच्या मार्गाला लागतो तेव्हा इंद्रदेव म्हणजे कोण, हे इंद्रिय
डोळे, कान, नाक, जीभ, हे मन, हे काय इंद्रिय आहेत आपले. बघा तुम्ही कुठेही कथेमध्ये आपल्याला दिसतं की इंद्रदेव तपस्या करू देत नाहीत किंवा इंद्रदेव काहीतरी अडचणात आहे. हे इंद्रदेव म्हणजे कोण? आपली इंद्रियच आहेत. हे इंद्रिय आपल्याला भगवंताकडे जाऊ देतात का? नाही. कथा ऐकू सर्वांना वाटतंय माझं जीवन सार्थकी झालं पाहिजे म्हणून कथा ऐकावी, पण एवढ्यामध्ये मन आवाज देते नको ना, थोडं एंटरटेनमेंट झालं पाहिजे. पण या इंद्रदेवावर ज्यांनी विजय केला, म्हणजे या इंद्रांवर ज्यांनी विजय केला, त्याला भगवंताचं पद प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. म्हणून आधी इंद्राचा विजय. कोणी बघा, कोणतेही दैत्य आधी कुठं जातात? कुणाचा विजय करायचा आहे? इंद्रदेवाचा. इंद्रदेवांनी मिळून एका देवाला पाठवले आणि पोपटाच्या रूपामध्ये तिथं देव आला आणि ते नारायण 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 असं बोलू लागले. आता या हिरण्यकश्यपूला वाटलं अरे ज्याला मारायला आलोय त्याचंच नाव सुरुवातीला ऐकायला मिळाले आणि म्हणून त्याला वाटले आजपासूनच नाही, आपण काय करूया, तपस्या उद्यापासून करूया. घरी आला. आता कयादू नामक त्यांची जी पत्नी होती तिला वाटले की आपला पती जो आहे लगेच वापस आलाय, परंतु एवढा रागिष्ट, एवढा चिडचिडा आहे, डायरेक्ट विचारावता अजून रागवायचा, काय करावं. मग काही पत्नी हुशार असतात, पतीला विचारायचा तर प्रश्न, पण कशा प्रकारे विचारायचं हे सगळं त्यांना कळतं. म्हणून कयादू नामक पत्नीने काय केलंय, आचार्यांना सांगितले आज स्वयंपाक तुम्ही बनवू नका, मी बनवणार. स्वयंपाक बनवला. जेवायला वाढताना बघा कुणाकडून काही काम काढून घ्यायचं असं तर आधी त्याचं थोडंसं मोठेपणा करावा. तुम्ही असे, तुम्ही तसे, खूपच चांगले, खूपच चांगले. बघा ना महिला वर्ग, आपल्याला एखादी साडी पाहिजे असेल आपल्या नवऱ्याकडून, आपण काय करतात, या महिलेनं अशी घेतली, तिनं तशी घेतली, तुम्ही मला ती दिली होती ना. त्यांना कळून जातं की आपल्या पत्नीला काय पाहिजे, आता साडी पाहिजे. आणि शेवटी जर प्रेमानं काम होत नसेल तर आपण काय करतोय, महाकालीचं रूप, देता का नाही, मला पाहिजे. पण तुम्हाला याच्यावर तिसरा उपाय मी सांगते, काय करायचंय, रोजचे फक्त 100 काढायचे. 10 दिवसात पूर्ण होतात ना. 1000 मध्ये चांगली साडी येते. नवऱ्याचं चोरण्यात काही चूक नाही, बाकीच्यांचं चोरू नये, कारण आपण अर्धांगिनी आहोत. पण एवढं बिनकामी चोरायचं नाही बरं का, चांगल्या कामासाठी काही होत नाही. समजा तुम्हाला धर्माचं काही कार्य करायचं तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता, कारण जेवढा तुमचा अधिकार, आता कमावून ते आणतात म्हणजे त्यांचाच अधिकार असं नसतं. कोणत्याही पतीने आपल्या पत्नीला मी तुला घरबसल्या खाऊ घालतोय हे वाक्य कधीच बोलू नये, कारण तुम्ही जर बाहेर जाऊन कार्य करत असाल तर तुमचं अख्खं घर सांभाळण्याचं काम, विना पैशाचं, विना मोलाचं तुमचं घर सांभाळण्याचं काम, तुमचा परिवार सांभाळण्याचं काम कोणी करत असेल तर ती महिला करत असते. म्हणून आपण कमावून आणतो म्हणून मी बाहेर काम करतो, तू घरी राहून कामच काय आहे तुला, एवढं असं कधीच म्हणू नये. ज्यांना वाटतं की महिला घरीच तर राहतात, काय काम करतात, त्यांनी फक्त एक दिवस घरी राहून ते करून बघा, तेव्हा आपल्याला कळेल की घरीच राहतो आणि काम किती जास्त त्या महिलांना असतं. कयादू नामक पत्नी हिरण्यकश्यपूची ती म्हणू लागली, चंद्रासारखं तुमचं तेज आहे, सगळे देव तुम्हाला घाबरतात आणि तुम्ही एकदा निर्णय केल्याच्या नंतर तुम्ही तो पूर्ण करता. पण असं काय झालं की आज तुम्ही तपस्येला गेले परंतु तपस्या न करता परत आले. तेव्हा तू म्हटला अगं कार्य असं झालं, मी तपस्या करायला गेलोय नारायणाला मारण्यासाठी आणि एक पोपट तिथं आला आणि सारखा नारायण 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 म्हणू लागला. किती झाले, 4 नारायण 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 नारायण. आता त्या कयादूला वाटलंय अरे बापरे, चुकून का होईना पण माझ्या नवऱ्यानं देवाचं नाव घेतलं. आता तिला वाटलं अजून नामस्मरण झालं पाहिजे. ती म्हणाली काय म्हटले, अगं एक पोपट होता तो सारखा नारायण 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 म्हणत होता. झाले 8. खरी जीवनसाथी कोण, खरा जीवनसाथी कोण, सुंदर आहे तो, जो आपली प्रत्येक गोष्ट ऐकत होतो, अजिबात नाही. जो आपल्या वाईट मार्गापासून आपल्याला भगवंताच्या मार्गाकडे आणतो, तो खरा जीवनसाथी प्रत्येकाला मिळतो. तो खरा जीवनसाथी आहे आणि फार सौभाग्यानं तो जीवनसाथी मिळतोय बरं का, प्रत्येकाला मिळत नाही. बऱ्याच जणांना वाटते भक्ती करावं पण घरचे ऐकत नाही. आपल्या गावामध्ये सगळं एकदम चांगलं आहे वातावरण. म्हणून कयादूने विचार केला की आपल्या नवऱ्याकडून अजून नामस्मरण झालं पाहिजे आणि आपल्या पतीकडून नामस्मरण व्हावं
हे प्रत्येक पत्नीने हे कार्य त्यांच्याकडून करून घ्यायला पाहिजे, कारण आपल्यासाठी आपल्याला सुख मिळावं यासाठी त्यांनी शेतात राबतात, पूर्ण पुढच्या पिढीसाठी कार्य करतात. मग त्यांच्यासाठी कार्य करणं हे एका पत्नीची जबाबदारी आहे. स्वतःच उपवास करायचे, स्वतः देवदेव करायचं आणि तरुण जायचं एवढं नाही, तर मी तर तरुण जाईल पण माझ्या नवऱ्याला सुद्धा माझ्या सोबत तरुण नेईल, ही एका पत्नीची भावना पाहिजे. तिला खरी पत्नी म्हणतात. नुसतं मी माझं पुढं जाणार, मी माझी भक्ती करणार आणि तुम्हाला जर वाटत असेल त्यांनी भक्ती केली हे तुम्हाला येणार, तर अजिबात नाही, भ्रमात आहे तुम्ही. त्यांचं केलेलं त्यांना जाणार आहे. आपुली आपण करा सोडवण. एखाद्या व्यक्तीला काहीतरी लागलं, तिचं फार दुखतंय, आपण त्या व्यक्तीची काळजी करू शकतो पण ते दुःख वाटून घेऊ शकत नाही. ते ज्याचं त्याला भोगावं लागतं. आणि म्हणून आपण आपल्या कर्माकडे लक्ष ठेवायचं असतं. आता कया तुला वाटलं आपल्या नवऱ्याच्या मुखातून अजून नामस्मरण झालं पाहिजे, आणि म्हणून रात्रीला जेव्हा त्यांनी आराम करण्यासाठी गेले तेव्हा ते अजून म्हणाले, अहो ऐका ना, तुम्ही काय म्हटले मला लक्षातच आलं नाही, माझं तुमच्या वाढण्याकडे लक्ष होतं. पुन्हा म्हणू लागला, आश्चर्य घडलं, नारायण 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 सरळ म्हणत होता. अहो नारायण नारायण नसल तर दुसरं काय म्हणत असेल? अगं नाही, मी 1000 वेळा ऐकले नारायण 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 नारायणच म्हणत होता. अहो पोपट कसा बोलेल? ती म्हणू लागला, अगं मी स्वतः ऐकले नारायण नारायण म्हणत होता. खरंच? हो. किती वेळा म्हणलं? नारायण 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 असं बऱ्याच वेळाच म्हटलं. असं करता करता नारायण नारायण असं 108 वेळा त्या कयादू नामक पत्नीने त्या हिरण्यकश्यपूकडून म्हणून घेतले. आणि त्याच वेळेला प्रल्हाद नामक जो भक्त आहे त्याचा गर्भ कयादू मातेच्या गर्भामध्ये तिथे उपस्थित झाला. आणि बघा, भगवंताचं नाम घेऊन केलेली सुरुवात. आणि म्हणून सुंदर एक भक्त, बालभक्त, त्यांच्या असुर असून सुद्धा त्यांच्या कुलामध्ये जन्माला आले. कारण हिरण्यकश्यपू जरी असुर असला तरी त्याच्या पत्नीकडून नाम ते त्या पत्नीने भगवंताचं म्हणून घेतलं होतं. आणि अशा प्रकारे दुसरा दिवस आला, हिरण्यकश्यपू निघून गेले. इकडे भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. आणि भक्त प्रल्हाद ज्यांना शिकवायला सांगितलं होतं की असुरांबद्दल सगळं चांगलं, असुरच चांगले आहेत, देवता खराब आहेत, नारायण हा आपला दुश्मन आहे, तेव्हा भक्त प्रल्हादाने बाकी सगळ्या गोष्टी सोडल्या. आणि भक्त प्रल्हाद फक्त एक गोष्ट करत होते, काय? झाकींचं आगमन होईल. बाकी सगळं त्यांनी सोडले. असुर नाही, काही नाही, काही नाही. बाकीचे लोक त्यांना शिकवायचे, मारायचे. देव आपले दुश्मन आहे, देव चांगले नाही, नारायण चांगला नाही. पण तरी सुद्धा भक्त प्रल्हाद यांच्या मुखामध्ये फक्त एक चालू राहायचंय, काय? ते आपण सुद्धा म्हणायचे 2 मिनिट हातवर, आणि सर्वांनी मिळून बोलायचे. महिला वर्ग हातवर बोला, नारायण श्रीमन. आवाज मोठा. महिला वर्ग, नारायण श्रीमन. हो नारायण नारायण नारायण. हो भजमन नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
नारायण नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 हे लक्ष्मी नारायण 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 ओ नारायण नारायण श्रीमन नारायण 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 हे नारायण नारायण श्रीमन नारायण 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 अहो, एका महाराजाला पाठवलं तो तिकडेच बसला, दुसऱ्याला पाठवलं तो सुद्धा तिकडेच बसला. स्वतः हिरण्यकश्यपूने आपल्या बाळाला जाऊन पाहिले आणि बसलेल्या बाळाला आपल्या मांडीवर घेतले. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि हिरण्यकश्यपू प्रेमाने विचारतात, बाळा हे पुढं राज्य तुम्हालाच चालवायचंय, मग काय काय शिकलास माझ्या पुढं सांग. आता हिरण्यकश्यपूला वाटले देव माझे दुश्मन आहेत, सर्वांचा मी नाश करेन अशा प्रकारे बोलतील. आणि भक्त प्रल्हादाला वाटले गुरुजीने तर मारामाऱ्या शिकवल्या, ते वडिलांपुढे सांगतो वडील मारतील. आणि म्हणून भक्त प्रल्हाद म्हणतात, बाबा या जगाची उत्पत्ती स्थिती लय ज्यांच्यामुळे ते भगवान श्री नारायण आहेत. आणि त्यांनी भजन म्हणतात, नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण. मांडीवर सुरू केले, नारायण 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 श्रीमन नारायण नारायण हरि नारायण. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. हरि बोल जय हो. जेव्हा हे अभिषेक नारायण नाव ऐकले, हिरण्यकश्यपूला एवढा राग आला, आपल्या स्वतःच्या मुलाला त्यांनी मांडीवरून ढकलून दिले पलीकडे. आणि भक्त प्रल्हाद तरी सुद्धा म्हणतात, बाबा नारायण नारायण म्हणा, तुम्हाला सुद्धा भगवंत मिळतील. आणि हिरण्यकश्यपूला वाटले हा माझा मुलगा म्हणून घेण्याच्या लायकीचा नाही. सैनिकांना सांगताय, सैनिकांनो गरम तेलामध्ये याला तळा म्हणजे याची बुद्धी जाग्यावर येईल. आणि सैनिकांनी भक्त प्रल्हादाला घेतले आणि गरम तेलामध्ये त्यांनी भक्त प्रल्हादाला तळायचा विचार केला. भक्त प्रल्हाद तरी सुद्धा न घाबरता फक्त नारायण 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 नावाचा जाप करत होते. आणि जसं भक्त प्रल्हादाला त्यांनी तळलेल्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, भगवंतानी येऊन तिथे त्याची रक्षा केली आणि त्या तेलाचं सुद्धा पाणी झालं. नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण
बहीण होती ती जळून भस्म झाली. कारण ब्रह्मदेव म्हणतात तुला जे वरदान दिलं होतं ते तुझ्या स्वतःच्या आत्मरक्षणासाठी दिलं होतं. भगवंताच्या कोणत्याही भक्ताला मारण्यासाठी नाही. त्या तपत्या आगीमध्ये उभे पण तरी सुद्धा भक्त प्रल्हाद म्हणतात काय नारायण नारायण श्रीमन नारायण श्रीमंतारायण नारायण नारायण. हिरण्यकश्यपूला राग आला आणि हिरण्यकश्यपू उठून त्याच्या जवळ जातात. कारण हिरण्यकश्यपूला घमंड होता, अहंकार आला होता. कारण ब्रह्मदेवाला मागताना त्यांना वाटलंय आता मी असं वरदान मागितलंय की मला कोणी मारू शकत नाही. मला ना अश्वानं मारता येईल ना शस्त्रानं मारता येईल, ना दिवसा ना रात्री ना आत ना बाहेर. या ब्रह्माने बनवलेल्या कोणत्याही सृष्टीच्या व्यक्तीने माझा जीव घेऊ शकणार नाही, ना नर ना पुरुष. आणि अशा प्रकारे जो अहंकार त्याला झाला होता त्या अहंकारामध्ये चूर होऊन भक्त प्रल्हादाला त्याने विचारले आज एकतर तू राहील नाहीतर तुझा एकतर मी राहील नाहीतर तुझा देव राहील. आणि हाताला धरून पकडून म्हणतात सांग कुठे तुझा देव. इकडे आहे का इकडे आहे का इकडे आहे का. त्या भक्त प्रल्हाद म्हणतात बाबा भगवंताला सर्वत्र आहे, सगळीकडे आहे. सर्वत्र म्हणजे कुठं मला एक ठिकाण सांग. आज तुझ्या त्या भगवंताला मी सोडणार नाही. तेव्हा राग राग प्रत्येक खांबाला तोडू लागले आणि भक्त प्रल्हादाला विचारले या खांबामध्ये भगवंत आहे का. त्या भक्त प्रल्हाद म्हणतात हा बाबा या खांबामध्ये सुद्धा भगवंत आहेत. आणि हिरण्यकश्यपूला राग अनावर झाला आणि घेतली गदा आणि रागामध्ये त्या खांबावर मारली. आणि जशी गदा त्या खांबावर मारली त्यातून भगवान नृसिंह अवतार प्रकट झाले. बोला नृसिंह भगवान की जय. प्रकट होता दोघांमध्ये भयानक असं युद्ध सुरू झाले. दोघांचं युद्ध चालू आहे आणि युद्धामध्ये हिरण्यकश्यपू म्हणतोय की मला कुणी मारू शकत नाही, माझ्यासोबत लढाई करणं व्यर्थ आहे. आणि एवढ्यामध्ये भगवान नृसिंहांनी एक हारून त्यांना पृथ्वीवर पाडले आणि स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांना सांगताय भगवान नृसिंहांनी आपल्या मांडीवर त्याला घेतले. आणि हिरण्यकश्यपू म्हणतो मला कुणी मारू शकत नाही, मला मारणं व्यर्थ आहे, मी अस्त्राने शस्त्राने मरत नाही. हे ब्रह्मदेवा तुम्ही दिलेलं वरदान खोटं आहे का मला सांगा. तेव्हा एक आकाशवाणी होते आणि त्या आकाशवाणीमध्ये सांगितलं जाते हे हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाने तुला दिलेलं वरदान हे खोटं नाहीये. त्या वरदानाच्या दायऱ्यामध्ये राहून तुला मारण्यात येत आहे. लक्षात घे आता ना दिवस आहे ना रात्र आहे मध्ये ना तुला घराच्या आत मारलं जात आहे ना बाहेर तू उंबरवठ्यावर आहेस, ना तुला अस्त्रानं मारल्या जात आहे ना शस्त्रानं. भगवान नृसिंह तुला त्याच्या नखाने मारणार आहेत. तुला ना नर ना नारी, त्यांना नर आहेत ना नारी आहे. त्यांचं शिर वेगळे त्यांचं धड वेगळे आणि ब्रह्मदेवाने रचलेल्या सृष्टीमध्ये येत नाहीत कारण ते पूर्ण अंश भगवंताचाच अवतार आहेत. आणि भगवान नृसिंहाने आपले नख त्याच्या मुखामध्ये घातले आणि त्याचा